आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सोलापूर शहरातील नेहरू वसतिगृहाचे बांधकाम पाडकाम केल्यास जिल्हा काँग्रेस आंदोलन उभा करणार। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगाय मान जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन। दिनांक 15 एप्रिल 2026। सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले नेहरू वसतिगृह काही राजकीय हितचिंतकाच्या नजरेत भरून येत आहे। त्यामुळे ते पाडकाम करून मोठे व्यापारी संकुलन उभारण्याचे स्वप्न पाहत आहेत। अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी शहरात येऊन शिक्षण घेतात। त्यांना राहण्यासाठी जागा नसते, अभ्यास करण्यासाठी जागा नसते। असे विद्यार्थी या नेहरू वसतिगृहाच्या ठिकाणी राहून शिक्षण घेत असतात व आजपर्यंत अनेक विद्यार्थी येथे राहून शिक्षण घेतलेले आहे। या वसतिगृहातील अनेक विद्यार्थी देशामध्ये मोठमोठ्या हुद्द्यावर पदावर पोहोचलेले आहेत। आजही या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे। थोडक्यात नेहरू वसतिगृह म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मा आहे। या वसतिगृहाचे कोणी पाडकाम करण्याचा प्रयत्न केल्यास देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब व लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील आजी-माजी विद्यार्थ्यांना घेऊन मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी दिली आहे। यापूर्वी 2007 मध्ये विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करून वसतिगृह पाडून तेथे शॉपिंग सेंटर बांधण्याचा डाव होता। तेव्हाही आजी-माजी विद्यार्थी व काही राजकीय पक्षांनी विरोध करून न्यायालयातून स्थगिती मिळवली होती। आजही आम्ही त्या मताशी ठाम असून जर वसतिगृह पाडण्याचा विचार केलात तर सोलापूर जिल्ह्यातील या वसतिगृहात शिक्षण घेतलेले आजी-माजी विद्यार्थी, पालक, त्यांच्या कुटुंबियांसह शेतकरी बांधवांना घेऊन मोठे आंदोलन उभे करून हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सातलिंग शटगार यांनी दिला आहे। असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे मान नायब तहसीलदार स्मिता गायकवाड यांना देण्यात आले। यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष अँडर अर्जुनराव पाटील, चिदानंद सुंटे, उपाध्यक्ष प्रा सिद्धराम सलवदे, मोतीराम चव्हाण, लक्ष्मण भोसले, सुरेश शिवपूजे, सुदर्शन आवताडे, असलम शेख, अकबर शेख, दत्तात्रय गजबार, विनोद रणसुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नेहरू हॉस्टेलची सोय करण्यात आलेली आहे। पण या एक 8-15 दिवसामध्ये जिल्हा परिषद सोलापूरमध्ये अशा प्रकारचा एक विषय निघालेला होता की जिल्हा परिषदकडून नेहरू हॉस्टेल जी आहे त्या नेहरू वसतिगृहाचं पाडकाम करून त्या ठिकाणी नवीन व्यापारी गाळे बांधण्यात यावेत अशा प्रकारचा सूर निघालेला होता। त्या दृष्टीने काल शिवसेनेने त्या ठिकाणी निवेदनही दिलेलं आहे। मला असं म्हणायचं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे। त्या विद्यार्थ्यांना सोलापूर शहरामध्ये राहण्यासाठी जागा नसते आणि जरी असले तरी त्याची किंमत खूप मोठी मोजावी लागते। गरीब शेतकरी आणि कामगार यांच्या कुटुंबियांना परवडेल असं ना नफा ना तोटा या तत्वावर जिल्हा परिषदमध्ये नेहरू वसतिगृह चालवला जातो। या वसतिगृहातून अनेक विद्यार्थी आजपर्यंत 50-60 वर्षापासून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत, ते मोठमोठे हुद्द्यावर आहेत। पण अलीकडेच हे नेहरू वसतिगृह पाडून त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचा जो राजकीय पक्षाचा जो घाट चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। जर नेहरू हॉस्टेलला किंवा नेहरू वसतिगृहाला पाडण्याच्या संदर्भात जर विचार केलात किंवा त्याच्यावर हातोडा घातलात तर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी गप्प बसणार नाही। या ठिकाणी आजी माजी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन
सन्माननीय आमचे देशाचे नेते सुशीलकुमारजी शिंदेसाहेब, लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभा करू आणि हा जो निर्णय त्यांचा झाला आहे त्याला आपण पूर्णतः विरोध करू. धन्यवाद.